डायरेक्ट ती घेणार आहोत आता. आणि जे आपण भिजायला पाणी ठेवलंय त्याच्या सकटच आपण घालतोय. पाणी थोडं जास्त. आपण 1 पाव चमचा हळद घालूया आणि थोडंसं तेल घालायचंय. तेलामुळे डाळ पटकन शिजली जाते. 1 छोटा चमचा तेल घालूया आपण. थोडंसं आपण आधी पाणी घालूया. एक 2 चिमूट आपण मीठ घालू याच्यामध्ये. थोडी पाव चमचा हळद आपण या पाण्यामध्ये मिक्स करतोय म्हणजे सगळीकडे ती व्यवस्थित पसरली जाईल. आणि मग या पाण्याने थोडं थोडं पाणी घालून, खूप पातळ नका करू, किंवा पुरण यंत्रामध्ये केलं तरी चालेल. डाळ दाखवते तुम्हाला इतकी छान शिजली, तळ होत जाईल. सुंठ, वेलची आणि जायफळची पावडर. सुंठ आपण जवळजवळ पाव चमचा घेतलेली आहे. वेलची हवी तेवढी घालू शकतात. आणि 2 चिमूट आपण जायफळ घेतलेले आहे. सुंठेमुळे पोटाला बाधत नाही, ती चण्याची डाळ असल्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर ही आपण पावडर आता शेवटी मिक्स करणार आहोत. आणि आता सर्व एकत्र करूया. साजूक तूप घालणार आहोत. त्याच्याने काय छोटी वाटी ते पण आपण ह्याच्यात टाकून देऊया म्हणजे थोडा घट्टपणा यायला. तसंच हे मालवणी वाटप आहे, जे कांदा, खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याचं जे वाटप केलेलं असतं तर ते पण आपल्याला. 2 छोटे चमचे तेल घातले. कटाची आमटी म्हणजे कट आला पाहिजे असं काही नाहीये, फक्त त्याला म्हणतात कटाची आमटी. थोडासा 2 चिमूट आपण हिंग घातलाय. राई आणि जिरा आहे अर्धा चमचा. कढीपत्ता आहे. हा बारीक चिरलेला कांदा आहे. थोडंसं मीठ घालू याच्यात आणि मस्त उकळी येऊ द्यायची की आपली कटाची आमटी तयार होईल. मस्त उकळी येऊ देऊ दे. आपली कटाची आमटी झालेली आहे. मस्त उकळी येऊ द्यायची त्याला, जास्त काही करायची गरज नाहीये. फोडणी घातल्यानंतर थोडीशी उकळी आली की आपण काढून टाकायची.